मोकळे आहे का? तुमचे डोळे मोकळे आहे का? नाही नाही, थांबा एक मिनिट थांबा. आता हे जे आहे हे तुमचं इलेक्शन कमिशन आहे ना, हे बघा, हे इलेक्शन कमिशन आहे. हे इलेक्शन नाही हे इलेक्शन सगळ्याकडे चिठ्ठ्या इकडे हे बघा काय चिठ्ठ्या कशा येत आहे? नाही हे इलेक्शन चिठ्ठ्या इकडे आल्या, हे थांबा ना एक मिनिट चिठ्ठ्या आलेल्या चिठ्ठ्या. हे आता चिठ्ठ्या आलेल्या चिठ्ठ्या आता सर हे तुम्ही थांबा. आता हे इलेक्शन कमिशन वाले चिठ्ठ्या आल्या ना आल्या ना चिठ्ठ्या आल्या कशा? तुम्ही राहू नका म्हणजे तुम्ही हे इलेक्शन कमिशन वाले तुम्ही लोक भारतीय जनता पक्षाचा प्रचार कसे करून आले? तुमचं नाव चंद्रकांत तपासे दादा. तुमची चेकिंग करायची आहे ना? तुमचे लोक कुठे आहेत? मी त्यांना ते नाही तुमचे लोक आलो ना तुमच्यासोबत. तुमचे लोक कुठे साहेब? मी तिथे दिसणार मला एक सांगा, तुम्ही आले ताबडतोब तर तिथे दिसले तर तुमचं काम नाही प्रिमायसेसमध्ये चक्कर मारा. मध्ये नाही होणार हे फक्त इलेक्शन कमिशन आली कशी मग चिठ्ठी? चिठ्ठी खबरदारी घेता आम्ही. आता घेताय का वोटिंग झाल्यावर? सर मी आल्याबरोबर मी आलो ना तुमच्याजवळ. तुमच्या जवळ साहेब तुम्ही भारतीय जनता पक्षाचा प्रचार करून आले. तुम्ही लोक दलाल बनले आहे. तुम्ही लोक भारतीय जनता पक्षाचे दलाल बनले. व्हिडिओ आहे ना? लोकांना जे निष्पक्ष करायला लावा. लोकांना सर निष्पक्ष. तुमचं नाव तपासेल. तुम्ही लोकशाहीची हत्या करून आले. तुमचं काम हे नाही नाही व्हिडिओ पूर्ण होईल. तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यासमोर हे कोणाचं काम आहे? सांगितलं आल्या कसं मग? नाही आल्या असेल ना? आल्या नाही चिठ्ठ्या मान्य केलं आले. तुम्ही या इकडे माझ्यासोबत. नमस्कार. भारतीय जनता पक्ष जे आहे म्हणजे अशा श्रेणीवरती जाऊन आता निवडणूक लढत आहे की निवडणूक विभाग जे आहे सार्वत्रिक निवडणूक विभाग जे आहे त्यांच्या टेबलवरती त्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या टेबलवरती त्यांच्या चिठ्ठ्या ठेवत आहे. त्याच्यावरती प्रत्याशी भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधीचा फोटो आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे की बा कोणाच्याही प्रलोभनात जाऊ नका. आणि सरकारी अधिकाऱ्यांना पण माझी एक विनंती आहे की बघा आता 20 तारीख ही तुमची आहे, 21 तारीख ही आमची राहणार आहे. आमच्यावरती आम्ही बेदाग लोक आहे. तुमच्या विरोधात जाऊन आंदोलन करणं आणि तुमच्या विरोधात जाऊन कारण की तुमच्या विरोधातले जेवढेही आमच्या जो पुरावे आहे ते तुम्हाला निष्कासित करण्याकरिता ते परिपूर्ण आहे. त्याच्यामुळे आपण कृपया करून ते भारतीय जनता पक्षाचे दलाल आपण बनू नका. त्यांच्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्यांच्या चिठ्ठ्या तुम्ही आपल्या टेबलवरती ठेवू नका आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार तुम्ही करू नका. निष्पक्ष होऊन लोकतंत्राची लढाई जी आहे लोकतंत्राची लढाई जी आहे लोकतांत्रिक पद्धतीने झाली पाहिजे. मी आपल्याला नम्र विनंती करतो.